खरातची वरात निघत असताना महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांनाही हे प्रकरण चांगलंच भोवणार असं दिसतंय। मंत्रिमंडळात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या मंत्र्यांपासून आमदार आणि महत्त्वाच्या नेत्यांपर्यंत अनेक जण या भोंदूबाबाची सेवा करून चांगलेच फसलेत असं दिसतंय। आधी या नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आलेले, पण आता तर त्यांचे कॉल डिटेल्सही बाहेर आलेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंपच आलाय असं म्हणावं लागेल। या भोंदूबाबाला फोन करणाऱ्यांमध्ये अनेक बडे नावं आहेत, पण एक नाव हे सर्वांसाठी शॉकिंग आहे। कोणत्या नेत्यानं किती वेळा आणि खरातनं कुठल्या नेत्याला किती वेळा कॉल केलेत सगळं सांगते। पण त्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा। भोंदू अशोक खरात आणि त्याचे कारनामे दिवसागणिक वाढतच चाललेत। जसजसे अशोक खरातच्या कारनाम्यांची संख्या वाढतेय तसतसं हे प्रकरण किती गंभीर होत चाललंय हे दिसतं। तसंच याची मुळं किती खोलवर रुजली आहेत हे सुद्धा समजून येतं। सर्वसामान्य तर जाऊ द्या, पण गडगंज श्रीमंत व्यक्तींना, अधिकाऱ्यांना तर यानं भुलवलंच, पण मंत्रिमंडळालाही यानं येड्यात काढलंय असं सोशल मीडियावर वगैरे सर्रास बोललं जातंय। दिग्गज नेते, मंत्री, नावाजलेले अधिकारी, पोलीस, डॉक्टर्स अशा भल्यांना भोंदूबाबानं भोंदूच ठरवलं। खरातचं प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये। याच्या मागे नक्की कुणा बड्या व्यक्तीचा हात होता का या अनुषंगानंही तपास करण्याची मागणी केली जाते आणि यासाठीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे अशोक खरातचा मोबाईल फोन। हाच फोन पोलिसांच्या हाती लागला असून त्याचा डेटाही समोर आलाय। अशोक खरातच्या कॉल डिटेल्समधून मोठी आणि खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे। अशोक खरात कसा श्रीमंतांना गंडा घालायचा, त्यासाठी कोणती पद्धत वापरायचा किंवा त्यांना कसं ब्लॅकमेलिंग करायचा या सगळ्याचे पुरावे त्याच्या फोनमध्ये आहेत। कुठल्या वेळी तो कुणाला फोन करायचा, काय बोलायचा हे सगळं या फोनमध्ये आहेच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती कोण आहे त्यावरून तो ठरवायचा की कुठल्या फोनवरून त्या व्यक्तीला फोन करायचा। मग ते आर्थिक व्यवहारांसाठी असतील, पूजापाठ करायचं सांगून गंडवण्यासाठी असतील की मग महिलांसाठी असतील, खरातचं सगळंच बरोबर ठरलेलं होतं। त्यासाठी त्याची नावंही वेगळ्या नावानं म्हणजेच कोडवर्डमध्ये सेव्ह केलेली असायची। खरातचा सीडीआर बाहेर आलाय, ज्यातून धक्कादायक माहिती बाहेर आली आहे आणि याची माहिती ही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीच स्पष्ट केली आहे। अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार या कॉल डिटेल रेकॉर्डच्या रिपोर्टमध्ये सुद्धा रुपाली चाकणकर यांचं नाव अग्रस्थानी आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात सोबत तब्बल 177 कॉल्स झालेत, तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही 17 कॉल्स, ज्यात 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते असं दमानिया यांनी म्हटलंय। तर सगळ्यात जास्त कॉल कुणाचे होते याविषयी दमानिया काय म्हणालेत एकदा पहाच। कुठलाही विषय लढायला लागल्यावर बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते, तसाच काहीसा प्रकार आता झालाय। अशोक खरातांचं जे प्रकरण महाराष्ट्रात चालू आहे त्याची बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते आणि ती मी माध्यमांकडे देतेय, पण काही कारणामुळे मी चंदीगड येथे आली एका लग्नाला आणि रविवारपर्यंत परत येणार नव्हते, म्हणून मला वाटलं की मी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी। यात मला एक सीडीआरची कॉपी आली, ती व्हॉट्सअपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही आणि आत्ताच्या घटकेला माझ्याकडे जेव्हा ती माहिती आली तेव्हा तात्काळ मी ती डीजी महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना दिली आणि एसआयटीच्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे परवाच पाठवली। काल दिवसभरात ही माहिती जी होती ती मी थोडीशी संकलित केली आणि आत्ताच्या घटकेला माझ्याकडे जी धक्कादायक माहिती आहे ती अशी आहे की रुपाली चाकणकर म्हणायच्या की माझे गुरु आहेत अशोक खरात आणि खरातांबद्दल मला बाकी काहीच विशेष माहित नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वगैरे वगैरे। तर आत्ताच्या घटकेला ही जी माहिती येते ती अतिशय शॉकिंग आहे। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. आता ही सगळी माहिती मी ऍज अ रिस्पॉन्सिबल सिटीझन आधी यंत्रणांना दिली आणि मला असं वाटलं की कसं असतं, एसआयटी अहवाल हे सगळे नेहमीच काढले जातात, पण खरी माहिती जनतेपुढे येत नाही. म्हणून जनतेच्या दरबारात ही मी माहिती ठेवण्यासाठी मी ठेवते. मला याच्यात दुसरा माझा काहीही हेतू नाही. तर आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सअप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये, कारण त्याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. तर हे नॉर्मल कॉल जर एवढे केले असतील तर व्हॉट्सअपही किती झाले असतील याची तर कल्पना पण करवत नाही. मग मी काय केलं की याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं, आता ते जे सीडीआर आलं त्याच्यात अमुक अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. तर आत्ताच्या घटकेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलले होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटकेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर एफआयआर झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही. 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. तिसरं नाव आहे दीपक लोंढे यांचं. दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती. यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड. आता ही सगळी जी शॉकिंग माहिती मिळाली आहे, आता ह्याच्यात आणि असं देखील कळलंय की आपल्या देशातल्या सगळ्याच राज्यांमधनं त्यांना कॉल्स यायचे, पण काही देशांची जी नावं आली आहेत ती देखील मला अतिशय शॉकिंग वाटतायत. त्यांना कतारमधनं, UAE मधनं, ऑस्ट्रेलियामधनं, US व्हर्जिन आयलँड्समधनं, ओमानमधनं, क्रिसमस आयलंड म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये क्रिसमस आयलंड हा प्रकार आहे, तिथून सुद्धा यांना खरातांना फोन कॉल्स यायचे. ही सगळी माहिती मी एसआयटीकडे देखील दिलेली आहे आणि याच्यावर पूर्ण चौकशी ही झाली पाहिजे. माझ्याकडे जी जी माहिती येईल ती मी आधी यंत्रणेंना देईन, त्याच्यावर तपास करण्याचे त्यांना विनंती करेन आणि सगळी माहिती लोकांच्या न्यायालयात येण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि ते आणण्याचं काम मी नक्कीच करेन. अंजली दमानिया यांच्या या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली असू शकते. कारण समोर आलेल्या या माहितीनुसार जो तपास होईल त्यानुसार या नेत्यांचीही चौकशी होऊ शकते का, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनुसार या नेत्यांची सुद्धा चौकशी व्हावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.